शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या प्रयत्नाने खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा व पनवेल महानगरपालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका सौ लीना गरड यांनी शिवसेनेचे शिवबंधन आपल्या हाती बांधून सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढवली आहे। लीना गरड या भाजपच्या माजी नगरसेविका तसेच पनवेल तालुक्यातील वसाहतींचे प्रश्न सोडवणाऱ्या खारघर फोरम या संस्थेच्या अध्यक्ष आहेत। नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर त्यांचा नेहमीच कल असल्याने तत्कालीन सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींशी त्यांचे जमले नाही। अखेर बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून पनवेलमध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यास मदत केली। यावेळी लीना गरड यांच्यासह उद्योजक मधु पाटील, कामोटे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव, मनसेचे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष प्रशांत शिवाजीराव अनगुडे, शिंदे गटाच्या जानवी घाडगे, भाजप उत्तर प्रदेश सेलचे गजेंद्र सिंग, विनय दुबे, नवीन पनवेल भाजपचे वार्ड अध्यक्ष तथा पेन तालुका रहिवासी संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र किशोर म्हात्रे, समाजसेवक शशीधर माळी, भाजपचे आकाश म्हात्रे, किरण म्हात्रे, विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह शेकडो समर्थकांनी दादर येथील शिवसेना भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना उपनेते आमदार सचिन भाऊ अहिर, शिवसेना उपनेते विजय कदम, मावळ लोकसभा संघटक तथा भावी खासदार संजोग वाघेरे पाटील, मावळ लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दीपक गरद, युवासेना सहसचिव अवचित राऊत आदींसह शिवसेना पदाधिकारी तसेच खारघर फोरमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो, मुंबई। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।